हो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 5 जानेवारी 2025 पेरू शेती मार्गदर्शक शिबिर चालू आहे. आपला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय होता माती परीक्षण आणि माती परीक्षण कसं करायचं हा विषय. आम्ही डायरेक्ट माती परीक्षणाचे सॅम्पल कसे घ्यायचे त्याच्यासाठी आपल्याकडे डॉक्टर जे मृदा डॉक्टर आहेत, म्हणजे जमिनीचे मातीचे डॉक्टर जे आहेत, PhD झालेले आहे, ते असे दिनेश फुलपागारे सर आपल्याकडे आहेत. ते स्वतः आम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांना सांगताय की सॅम्पल जमिनीचा कसा घ्यायचा आणि तो टेस्ट कसा करायचा. बरोबर, ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक तर फळशेती असलेल्या प्लॉटमधून कसा घ्यायचा आणि दुसरा नॉर्मल याच्यात कसा घ्यायचा. आता आपला हा पेरू शेतीचा प्लॉट आहे, ऑलरेडी पेरू शेती इथं आहे, पण तरी याच्यातून मला सॅम्पल घ्यायचा, याच्यात काय कमी आहे काय जास्त हे मला समजायला पाहिजे. आणि त्याच्यानुसार मी ट्रीटमेंट जर केली तर माझा खर्चही कमी लागेल आणि प्रॉपर काम होणार आहे. तर चला एक्झॅक्टली कसं ट्रीटमेंट किंवा कसं घ्यायचं आहे सर आपल्याला सांगतील. आता खड्डा वगैरे केला आहे त्या इकडे सांगा सर. आता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण इथं जो एक ऑलरेडी प्लॉट आहे याचा पेरूचा, तर त्याच्यामधनं आपल्याला सॅम्पल काढायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला समजा आता हे पेरेनियल क्रॉप आहे, म्हणजे बहुवार्षिक पीक आहे, फळ पिकाच्या अंडर आपण जसं तर याची जितकी हाईट वरती जात जाईल तितकीच त्याची काय रूटची ग्रोथ पण होत जाईल. तर त्यासाठी आपल्याला याचे काही लेयर्समध्ये सॉईल सॅम्पल काढायचे आहे. ओके, तर मी काय करेल सुरुवातीला. आता मला फक्त एक सांगा सर, जे आता बघा पूर्ण जर बघितलं तर ही पूर्ण ह्या दोन लाईन इथं दिसत आहे तुम्हाला, ह्या दोन लाईन दिसत आहे, ही एक लाईन आणि ही एक लाईन, याच्यामध्ये हा गॅप आहे. एक्झॅक्टली आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना समजायला पाहिजे एक्झॅक्टली तो खड्डा घ्यायचा तर कुठं घ्यायचा, कसा घ्यायचा, सॅम्पलिंग कसं आहे. आता सांगा नक्की कुठं घ्यायला पाहिजे तो. ॲक्च्युली आपण जी मेथड फॉलो करतो याच्यामध्ये आपण M किंवा W हे झिगझॅग पॅटर्न वापरतो. तर आपण सुरुवातीला आपण सांगितलं की बांधावापासून 10 फूट दूर, विहिरीपासून 10 फूट दूर, इथं तुमचं खत वगैरे असतील टाकलेले तिथून 10 फूट दूर वगैरे अशी एरिया आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. आणि तुमच्या फील्डचा पूर्ण रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल हा W मध्ये येतो. W म्हणजे कसा, Wचे जे कॉर्नर असतात, पहिला कॉर्नर, दुसरा कॉर्नर, मधला, नंतर बाकीचे साईडचे कॉर्नर, ह्याच्यावरून काय करायचं आपल्याला सॅम्पल गोळा करायचं. ते आपण किती असू शकतं, 1-1 किलो आपण तुम्ही 5 ठिकाणाहून जमा केलं. एकत्र केल्यानंतर त्याचं कंपोजिट तयार केलं जातं. नंतर परत त्याचं डिवायडेशन करतात. डिवायडेशन करून त्याच्यातनं आपल्याला फक्त 1/2 kg सॉईल सॅम्पल हे लॅबसाठी पाठवायचं असतं. बरोबर. आणि दुसरं हा मधला जो पॅच आहे तो आणि भोद किंवा झाडाच्या मध्ये भोदच्या साईडला नक्की ते पण एक लोकेशन सांगून द्या. तर आता हा मधला जो पॅच असतो याच्यामध्ये आपण सॅम्पल घेऊ शकत नाही, किंवा घेतलं तर याच्यावाले जे झाडाचे जे रूट्स असतात ते ज्या एरियामध्ये जास्त असतात, म्हणजे त्याला रूट झोन म्हटला जातो, तर त्याच्यापासून हे फार दूर आहे, म्हणून आपल्याला प्रॉपर रिडिंग मिळणार नाही, किंवा जरी मिळाले तरी ते झाडाला किती उपयोगी होईल हे आपल्याला कळणार नाही. तर आपण काय करतो, जिथं आपले ड्रीप आहेत, बरोबर, ड्रीपचे 2 हे असतात इमिटर, जिथं पाणी पडतं, तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त व्हाईट रूट्स असतात तुमच्यावाले, म्हणजे पांढऱ्या मुळा असतात. बरोबर. तर त्या ठिकाणी जो आपला रूट कॅनोपी किंवा आपल्याला काय म्हणता येईल रूट झोन आहे, की जिथून जास्तीत जास्त न्यूट्रिएंट झाड घेतं, तर त्या एरियामधून आपल्याला काय करायचं आहे, सॅम्पल घ्यायचं आहे. बरोबर. आता आपला हा खड्डा आपण केलाय, बरोबर, ओके, पावड्याच्या साहाय्याने खड्डा केला. तो खड्डा किती खोल असायला पाहिजे तो. आता जनरली हे जे झाड आहे तर याची रूट्स हे आपल्याला कमीत कमी 60 ते 70 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटरपर्यंत गेलेले असतील. तर आपल्याला काय करायचं आहे, ते 3 पॅचेसमध्ये आपल्याला सॉईल सॅम्पल घ्यायचं आहे. तर आपण काय केलं, एक सुरुवातीला एक असं उभा पॅच केला, त्याच्यामध्ये आपल्याला इथून तर इथपर्यंत हे 30 सेंटीमीटर असेल. ओके, तर ह्या 30 सेंटीमीटरवरून मला एक सॅम्पल घ्यावं लागेल. तर ते मी कसं घेईल, जेव्हा खड्डा केल्यानंतर आता मला हा पॅचचा इथून असा एक सॅम्पल घ्यायचा आहे. घे ना, पावड्याने कसं, फावडा किंवा कशाने, काठीने घ्यायचं. काठीने. तर मी काय करेल, एक 2 सेंटीमीटर जाडीचा थिक लेअर इथून तर 30 सेंटीमीटरपर्यंत असा काढेल, आणि हा तुमचा एक पिशवी असेल, त्या पिशवीमध्ये आपण टाकत झाला, म्हणजे पहिला 30 सेंटीमीटरचा झाला तो. येस, हा झाला तुमचा पहिला 30 सेंटीमीटरचा. तर सेम मी खालच्या लेअरला जाईल, आणि तिथून पण काय करेल, 30 सेंटीमीटरचा दुसरा लेअर मी काढेल. आणि समजा जर तुम्हाला आणखी डीप जायचं असेल तर आपण 90 सेंटीमीटरला पण काढू शकतो. बरोबर. अशा प्रकारे आपण 3 भागांमध्ये हे करत असतो. आणि तो तसा पूर्ण तर मिक्स करायचे का ते सगळे. नाही, जर समजा पहिल्या लेअरचा घेतला, पहिल्या लेअरचा आपण न्यूट्रिएंट ॲनालिसिसला पाठवू शकतो. आणि काही ना काय असतंय की जसं जसं झाड मोठं होत जातंय, आता या कंडिशनला, या पेरूच्या याच्यात ह्या कंडिशनला कोणत्या लेअरचा घ्यायला पाहिजे मला. 30 ते म्हणजे 1 पासून तर 60 पर्यंतचा घेऊ शकता. एकत्रच घ्यायचं का. एकत्र
एकत्रच डायरेक्ट घेऊन टाकायचं. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सगळं त्याच्यात असणारे कंटेंट रिपोर्ट हां सगळे, आणि त्याच्यानुसार मला आणखी जे खत मॅनेजमेंट मी करतोय पण त्याच्यात अजून प्रॉपर वेने मला अजून काही जे काही डिफिशियन्सी असेल काय असेल ते पद्धतीने आपण ते हां म्हणजे तुमच्या किती अवेलेबल आहे न्यूट्रिएंट्स तुमच्या याच्यामध्ये, तुम्हाला कमी करायचे किंवा जास्त वाढवायची गरज आहे का नाही त्याच्यावरून कळतं आपल्याला. म्हणजे जी डेफिशियन्सी असते किंवा टॉक्सिसिटी असते ती आपल्याला काय करता येईल, टाळता येईल. आणि झाडाला योग्य ते न्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट करता येईल की जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम यील्ड मिळावं कमीत कमी न्यूट्रिएंटच्या ॲप्लिकेशनमध्ये. म्हणजे फक्त प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला कमी करायची नाही. जी खतांसाठी जी प्रोडक्शन कॉस्ट लागते तुमचीवाली ती नियंत्रित करून योग्य प्रमाणात, ना कमी ना जास्त, तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं आहे, उत्पन्न काढायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या. हे तुमच्या सर्वजण इथं आहेत आपल्या सर्वांच्या, पण तुमच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे पण व्हिडिओ बघणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे, प्रत्येक शेतकऱ्याला जे हा व्हिडिओ बघताय त्या सगळ्यांनी थोडंसं आणखी असं व्यवस्थित अजून मॅनेजमेंट करा. आपल्याला समजणार आहे कोणतं खतं टाकायचे. नुसतंच हे खत किती टाकलं, हे खत टाकलं, तेवढे पैसे घालवण्यापेक्षा थोडंसं रिपोर्टमध्ये जातील तुमचे, त्या जिथं जिथं तुम्हाला रिपोर्ट करता येईल, जो चांगले रिपोर्ट देईल त्यांच्याकडनं तुम्ही करा. पण त्याचं पूर्ण एक नियोजन करून घ्या आणि त्याच्यानुसार झाडाला द्या. म्हणजे तुमच्या डिफिशियन्सी राहणार नाही, एक्स्ट्राही जाणार नाही, साईड इफेक्ट पण होणार नाही आणि खर्चातही नक्कीच बचत होईल. धन्यवाद तुमचे डॉक्टर साहेब. तुम्ही सगळ्यांना, आमच्या शेतकऱ्यांना सर्वांना हे सगळं समजून सांगितलं. आणि अशा पद्धतीने सकाळी 11 वाजेपासून चालू झालेला आता 6 वाजेला हा प्रोग्राम संपला असं मी जाहीर करतो. सगळ्यांनी घरी जाताना जपून जा, काळजी घ्या आणि भेटत राहू. बरोबर. धन्यवाद.